Dear student, we are seeing problem sheet 2, question number 14. Mr. Dinesh owns an agriculture farm at village Talwel. श्री दिनेश जे आहे तर त्या दिनेश यांनी असणारे जे काही ॲग्रिकल्चर फार्म जे शेती जी आहे तर ती शेती काही केलेली त्यांची शेती तळवेल हे जे काही खेडे जे आहे तर त्या खेड्यामध्ये त्या ठिकाणी आहे. द लेंथ ऑफ द फार्म इज 10 मीटर मोर दॅन द ट्वाइस द ब्रेथ. त्या ठिकाणी त्यांचं असणारं जे काही शेती जी आहे तर त्या शेतीची असणारी जी काही लांबी जी आहे तर ती लांबी कशी आहे, त्याची असणारी जी काही रुंदी जी आहे तर त्या रुंदीच्या दुपटीच्या कशी आहे 10 पटीनं त्या ठिकाणी जास्त आहे. In order to harvest rainwater, he dug a square-shaped pond inside the farm. पावसाचं पाणी जे आहे तर ते पावसाचं पाणी त्या ठिकाणी गोळा करण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे की जे असणारं जे काही शेत जे आहे तर त्या शेतामध्ये चौरसाकृती अशा प्रकारचं असणारं ते काही तळ जे आहे तर ते तळ त्यांनी काय केलेले खोदलेलं त्या ठिकाणी. The side of the pond is 1/3 of the breadth of the farm. तळ जे आहे तर त्या तळ्याची असणारी जी काही बाजू जी आहे तर ती बाजू कशी आहे, शेतीची असणारी जी काही रुंदी जी आहे तर त्या रुंदीच्या 1/3 पट त्या ठिकाणी. पुढे द एरिया ऑफ द फार्म इज 20 टाइम्स द एरिया ऑफ द पॉन्ड. शेताचं असणारं जे काही क्षेत्रफळ जे आहे तर ते क्षेत्रफळ तळ्याचं असणारं जे काही क्षेत्रफळ जे आहे तर त्या क्षेत्रफळाच्या 20 पट त्या ठिकाणी आहे. फाइंड द लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ द फार्म अँड द पॉन्ड. आणि म्हणून त्या ठिकाणी शेत आणि असणारं जे काही तळ जे आहे तर त्या तळ्याची असणारी जी काही लांबी जी आहे तर ती लांबी आपल्याला त्या ठिकाणी शोधायची आहे. पण की आपण काय करू की असणारं जे काही शेत जे आहे, फार्म जे आहे किंवा फील्ड जे आहे तर त्याची असणारे जे काही ब्रेडथ जे आहे तर ती ब्रेडथ काय करू आपण एक्स मीटर त्या ठिकाणी म्हणू. आणि त्या ब्रेडथवरून ते असणारे जे काही फार्म जे आहे तर त्या फार्मची असणारी जी काही लेंथ जी आहे तर ती लेंथ आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल. सोल्युशन की लेट द ब्रेडथ of the farm be x मीटर. जे असणारं जे काही शेत जे आहे तर त्या शेताची असणारी जी काही रुंदी जी आहे तर ती रुंदी किती म्हणली आपण त्या ठिकाणी x मीटर. देन द लेंथ ऑफ द फार्म इज आणि या ठिकाणी असणारं जे काही तळ जे आहे शेत जे आहे तर त्या शेताची असणारी जी काही लेंथ जी आहे तर ती लेंथ आपल्याला कशी सांगितली पहा. द लेंथ ऑफ द फार्म इज 10 मीटर मोर दॅन द ट्वाइस द ब्रेथ. या ठिकाणी असणारे जे काही फार्म जे आहे तर त्या फार्मची असणारी जी काही ब्रेथ जी आहे तर ती ब्रेथ किती म्हणली आपण एक्स त्या ठिकाणी म्हणते. त्याची काय करायची ट्वाइस म्हणजे दुप्पट त्या ठिकाणी करायची. आणि या दुपटीपेक्षा कसं सांगितलंय 10 मीटर मोर आहे आणि म्हणून किती 2x + 10 मीटर त्या ठिकाणी ते असणारे काही फार्म जे आहे तर त्या फार्मची असणारी जी काही लेंथ जी आहे तर ती लेंथ त्या ठिकाणी. याच्यावरून आपल्याला एरिया ऑफ द फार्म त्या ठिकाणी काढता येईल. मग आता जे असणारे जे काही ही एरिया ऑफ द फार्म, एरिया ऑफ द फार्म तो कसा काढता येईल तर लेंथ इंटू ब्रेड्थ, लांबी गुणिले रुंदी. हा जो काही फॉर्म्युला जो आहे तर त्या फॉर्म्युल्याचं काही करायला आपल्याला एरिया ऑफ द फार्म त्या ठिकाणी काढ. या ठिकाणी लेंथ जी आहे आता लेंथ आपण काढली किती की 2x + 10 आणि असणारी जी काही ब्रेड्थ जी आहे तर ती ब्रेड्थ किती म्हणली आपण x त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे आता काय सांगितलेले He dug a square-shaped pond inside the farm. The side of the pond कशी आहे is 1/3 of the breadth of the farm.
असणारे जे काही शेत जे आहे तर त्या शेताच्या रुंदीच्या कसं आहे 1/3 पट त्या ठिकाणी. आणि म्हणून या ठिकाणी पहा आपल्याला द साइड ऑफ द पॉन्ड, द साइड ऑफ द पॉन्ड कशी आहे, साइड ऑफ द पॉन्ड कशी सांगितली आपल्याला, पुन्हा एकदा लक्षात घ्या. साइड ऑफ द पॉन्ड कशी सांगितलेली की 1/3 द ब्रेड ऑफ द फार्म. मग आता ब्रेड किती आहे, x आहे आणि त्याच्या कशी सांगितली 1/3x एवढी काय म्हणून आपण त्या ठिकाणी मीटर, त्या ठिकाणी साइड ऑफ द पॉन्ड त्या ठिकाणी आली 1/3 x. बरोबर. याच्यावरून एरिया ऑफ द पॉन्ड आपल्याला काढते की एरिया ऑफ द पॉन्ड. आता असणारं जे काही तळ जे आहे तर ते तळ कसं आहे, स्क्वेअर शेप्ड आहे. मग आता आपल्याला एरिया ऑफ द स्क्वेअर माहिती. एरिया ऑफ द स्क्वेअर काय असतो, साइड स्क्वेअर. मग आता त्या ठिकाणी त्याची असताना ती काही साइड जी आहे तर ती साइड किती आहे 1/3x. याचा काय करावं लागेल, स्क्वेअर त्या ठिकाणी करावं लागेल. आणि म्हणून एरिया ऑफ द पॉन्ड इज इक्वल टू 1/3 x आणि याचा काय करावं लागेल आपल्याला, स्क्वेअर त्या ठिकाणी करावं लागेल. बरोबर. मग आता फ्रॉम द कंडिशन, फ्रॉम द गिव्हन कंडिशन, आता पुढे काय सांगितलं पहा, काय सांगितलेले, द एरिया ऑफ द फार्म इज, शेताचं क्षेत्रफळ कसं आहे 20 टाइम्स द एरिया ऑफ द पॉन्ड. पहा पुढे इथे लिहितो मी, फ्रॉम द गिव्हन कंडिशन, उदाहरणातील दिलेल्या अटीनुसार काय सांगितलंय, द एरिया ऑफ द फार्म. एरिया ऑफ द फार्म किती आहे, तर एरिया ऑफ द फार्म आपल्याकडे त्या ठिकाणी पहा किती आहे, तर एरिया ऑफ द फार्म आहे 2x + 10 × x इज इक्वल. एरिया ऑफ द फॉर्म कसा आहे 20 टाइम्स द एरिया ऑफ द पॉन्ड. एरिया ऑफ द पॉन्ड किती आहे 1/3x ब्रॅकेट स्क्वेअर आणि याच्या कसा आहे 20 टाइम्स आहे म्हणून 20 ने त्याला त्या ठिकाणी काय केलेले मल्टिप्लाय त्या ठिकाणी. बरोबर. पुढे x ने आतमध्ये मल्टिप्लाय करू पहा. x ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर 2x² + 10x इज इक्वल टू 20 इंटू त्या ठिकाणी एक्सचा स्क्वेअर होईल, एक्सचा स्क्वेअर आणि आपण 3चा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर किती होईल 9 त्या ठिकाणी. मग आपल्याला दिलेलं इक्वेशन जे आहे तर ते काय करायचंय क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूपामध्ये काय करायचे लिहायचे. मी काय करतो 9 या बाजूला आहे तर हा जो 9 जो आहे तो काय करतोय या बाजूला येते. म्हणजे या ठिकाणी 9 जो आहे ते डिव्हाइड आहे, इकडे नेला तर मल्टिप्लाय होईल आणि म्हणून मी लिहिताना काय लिहितोय की 9 × 2x² + 10x इज इक्वल टू 20 × x². 9 ने मल्टिप्लाय करा किती 18x² + 90x इज इक्वल टू 20x². बरोबर. मी काय करतोय की सर्वच या बाजूला घेते, कोणत्या राईट साईडला. आणि म्हणून या ठिकाणी पहा काय आहे आपलं की 20x² हे प्लस आहे, या बाजूला नेले मायनस झाले 80x² + 90 आहे, राईट साईडला नेले -90x इज इक्वल टू 0. बरोबर. पुढे 20x² - 90x² किती रिमेन राहिले तर 2x² - 90x इज इक्वल टू 0. पुन्हा आपल्या लक्षात येतं नसते पहा काय लक्षात येतं नसते दोन्हींना त्या ठिकाणी आपण 2 ने त्या ठिकाणी डिव्हाइड करू शकतो आणि म्हणून पुढे डिव्हाइडिंग each term by 2. प्रत्येकाला काय करू 2 ने भाग. 2 ने जर याला भागलं तर किती शिल्लक राहतील x². 90 ला 2 ने डिव्हाइड केलं 45x इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये काय कॉमन काढू शकतो आपण तर x त्या ठिकाणी कॉमन काढू शकतो. काय काढू शकतो x कॉमन काढू शकतो. म्हणून
एक्स जर कॉमन काढलं तर एक्स मायनस 45 इज इक्वल टू 0 किंवा याचाच अर्थ एक्स इज इक्वल टू 0 और एक्स मायनस 45 इज इक्वल टू 0. पुढे एक्स इज इक्वल टू 0 और एक्स इज इक्वल टू प्लस 45. बस एक्स जे आहे तर त्या एकच्या दोन व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी मिळाल्या. एक्स इज इक्वल टू 0 आणि दुसरी मिळाली आपल्याला एक्स इज इक्वल टू 45. आता याच्यामध्ये एक असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती अनएक्सेप्टेबल असणार आहे. कारण का पहा, द लेंथ ऑफ द फार कॅनॉट बी 0. शेती जी आहे तर त्या शेतीची असणारी काही लांबी जी आहे तर ती लांबी त्या ठिकाणी 0 असणार नाही. आणि म्हणून पहा पुढे काय लिहिलं आपल्याला, बट द length of the far cannot be 0 and therefore x is equal to 0 is unacceptable. शेतीची असणारी जी काही लांबी जी आहे तर ती लांबी त्या ठिकाणी 0 असू शकत नाही आणि म्हणून एक्सची किंमत काय म्हणू आपण, अग्राह्य. आणि म्हणून ग्राह्य किंमत जी आहे तर ती ग्राह्य किंमत आपली असणार आहे एक्स इज इक्वल टू 41. तो आपल्याला फाइंड आउट करायला काय सांगितलंय की फाइंड द लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ द फॉर्म अँड द पॉइंट. आणि म्हणून पहा पुढे, देअरफॉर द लेंथ ऑफ द फार इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू किती आहे, एक्स किती आली 45 मीटर. पुढे द लेंथ ऑफ द पॉन्ड इज इक्वल. आता लेंथ ऑफ द पॉन्ड, लेंथ ऑफ द फार्म या ठिकाणी आपल्याकडे आहे, पण लेंथ ऑफ द पॉन्ड जे आहे तर ती लेंथ ऑफ द पॉन्ड आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागेल, काढावी त्या ठिकाणी लागेल. पहा या ठिकाणी नेमकं काय होतंय तर त्याचा आपल्याला विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. पहा आपल्याला काढायला काय सांगितलंय, फाइंड द लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ द फार. त्या ठिकाणी फार्म अँड पॉन्ड. पहा पुन्हा एकदा, द ब्रेड्थ ऑफ द फार इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू 45 मीटर. त्याचबरोबर आपल्याला त्या ठिकाणी पुढे असणार ते काही लेंथ ऑफ द फार्म जे आहे काय सांगितले पुढे, तर लेंथ ऑफ द फार्म, द लेंथ ऑफ द फार. तर लेंथ ऑफ द फार्म किती म्हणलेली आहे पुढे, 2x प्लस 10 आहे. म्हणजे त्या ठिकाणी 2 इंटू 45 प्लस 10 इज इक्वल टू 2 इंटू 45 90 प्लस 10 दॅट इज 100. कशाची झाली, शेती जी आहे तर त्या शेतीची लांबी रुंदी आपण त्या ठिकाणी काढली. मग अशाच पद्धतीने आपल्याला पॉन्ड जे आहे तर त्या पॉन्डची साईड त्या ठिकाणी करावी लागेल. पण त्याच्यासाठी एरिया आपल्याला दिली. पहा एरिया ऑफ पॉन्ड तो किती आहे, 1/3 एक्स. बरोबर. ही साइड ऑफ द पॉन्ड जे आहे पहा या ठिकाणी साइड ऑफ द पॉन्ड आपल्याला काढायला लागेल. ही साइड ऑफ द पॉन्ड, साइड ऑफ द पॉन्ड किती आहे, 1/3 एक्स. 1/3 इंटू एक्स, एक्स किती आहे 45. 43 ने 45 ला भागलं तर किती आली 15 मीटर. आणि देअरफॉर साइड आर लेंथ ऑफ द पॉन्ड इज 15 मीटर. म्हणजे अशा पद्धतीने हे असणारे जे काही एक्झाम्पल जे आहे तर ते एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व्ह करता येईल. याच्यानंतर तो पुढचं एक्झाम्पल पाहतो. पुढे लास्ट एक्झाम्पल, a tank is filled completely in 2 hours if both the taps are open. एक टँक आहे आणि तो टँक पूर्णपणे भरण्यासाठी
दोन्ही असणारे जे काही नळ जर ओपन जर असतील, चालू जर केले, तर 2 तासामध्ये त्या ठिकाणी तो पूर्णपणे भरतो. इफ ओनली वन टॅप इज ओपन ॲट द गिव्हन टाइम, द स्मॉलर टॅप टेक्स 3 hours more than the larger one to fill the tap. आता पुढे एकच त्या ठिकाणी नळ जो आहे तर तो नळ त्या ठिकाणी चालू असेल तर काय होताना दिसतंय, एका वेळेला काय होताना दिसतंय, एकच नळ जर चालू जर असेल तर लहान असणारा जो काही नळ जो आहे तर त्या नळाला ती टाकी पूर्णपणे भरण्यासाठी काय होताना दिसते, मोठा असणारा जो काही नळ जो आहे तर त्या नळापेक्षा 3 तास त्या ठिकाणी जास्त लागतात. कोणाला? लहान नळाला. पुढे हाऊ मच टाइम डज इच टॅप टेक्स टू फिल द टँक कम्प्लीट. तर प्रत्येक नळाला ती टाकी पूर्णपणे भरण्यासाठी किती वेळ त्या ठिकाणी लागेल. आता इथे आपल्या लक्षात येतं नसते की असणारा जो काही मोठा असणारा जो काही नळ जो आहे, की मोठा असणारा जो काही नळ जो आहे तर त्या नळाला ती टाकी पूर्णपणे भरण्यासाठी लागलेला जो काही वेळ जो आहे तर तो वेळ आपल्याला त्या ठिकाणी मानावा लागेल. आणि याच्यावरून आपल्याला लहान असणारा जो काही नळ जो आहे, स्मॉलर असणारा जो काही टॅप जो आहे तर त्या टॅपला ती टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ त्या ठिकाणी काढतो. आता सोल्युशन की लेट द लार्जर टॅप, सांगते लेट द लार्जर टॅप अलोन म्हणजे एकटा, अलोन फिल द टँक्स completely in X hour. काय मानलेला कोणी की मोठा असणारा जो काही नळ जो आहे तर त्या मोठ्या नळाला ती टाकी पूर्णपणे भरण्यासाठी किती तास लागतात, तर 1 तास लागतात असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. त्याच्यानंतर पुढे बा काय सांगितलेलं आहे की इफ ओनली वन टॅप इज ओपन ॲट द गिव्हन टाइम, द स्मॉलर टॅप टेक्स 3 hours more than the larger one. आता छोटा असणारा जो काही नळ जो आहे तर त्या नळाला ती टाकी भरण्यासाठी किती वेळ लागतोय, तर मोठा असणारा जो काही नळ जो आहे तर त्या मोठ्या नळाच्या वेळेपेक्षा 3 तास त्या ठिकाणी जास्त लागतात. आणि म्हणून पुढे काय लिहिता येईल आपल्याला, देन द स्मॉलर टॅप अलोन, या ठिकाणी द स्मॉलर टॅप अलोन फिल द टँक कम्प्लिटली इन. किती लागतात, तर मोठ्याला जेवढा वेळ लागतो तर त्याच्यापेक्षा किती सांगितले आपल्याला, 3 तास त्या ठिकाणी जास्त लागतात. आणि म्हणून X+3 hours त्या ठिकाणी, बरोबर. म्हणजे लहान नळ जो आहे तर त्या लहान नळाला मोठ्यापेक्षा 3 तास कसे लागतात, जास्त त्या ठिकाणी लागतात, बरोबर. मग आता पुढे आपण काय करू की 1 तासामध्ये मोठा नळ ती असणारी जी काही टाकी जी आहे तर ती टाकी किती भरेल हे आपण त्या ठिकाणी काढू. काय सांगतोय की इन वन आवर द लार्जर टॅप विल फिल. 1 तासामध्ये तो असणारा जो काही मोठा नळ जो आहे तर तो मोठा नळ काय करेल, किती टाकी त्या ठिकाणी भरेल, तर किती भरेल, तर 1 तासामध्ये किती, 1/x पार्ट ऑफ द टँक. समजा अशा प्रकारची टाकी जी आहे, बरोबर. आता ही टाकी पूर्णपणे त्या ठिकाणी भरण्यासाठी 2 नळ आहेत. कोणते, एक आहे तर त्या ठिकाणी लार्जर टॅप, दुसरा आहे तर त्या ठिकाणी स्मॉलर टॅप, बरोबर. आपण काय केलेलं आहे
लार्जर टॅपला समजा किती तास लागतात, 1 तास लागतात. स्मॉलर टॅप जो आहे तर त्या स्मॉलर टॅपला ती टाकी भरण्यासाठी किती तास लागतात, तर त्या ठिकाणी x+3 आवर्स त्या ठिकाणी. बरोबर. मग आता 1 तासामध्ये हा जो काही मोठा असणारा जो काही नळ जो आहे तर तो मोठा नळ, ही जी काही टाकी जी आहे तर त्या टाकीचा किती भाग त्या ठिकाणी भरेल, तर काय केलं आपण 1/x पार्ट ऑफ द टँक त्या ठिकाणी. मग अशाच पद्धतीने आपण 1 तासामध्ये लहान असणारा जो काही नळ जो आहे तर तो नळ टाकीचा किती भाग त्या ठिकाणी भरेल, तर ते आपण त्या ठिकाणी काढू. पुढे काय लिहिता येईल आपल्याला त्या ठिकाणी, अँड in 1 hour the smaller tap will fill किती, तर 1/x+3 part of the tank. 1 तासामध्ये लहान किती भरेल, तर 1/x+3. 1 तासामध्ये लहान मोठा असणारा जो काही नळ जो आहे तर तो टाकीचा किती भाग भरेल, तर 1/x पार्ट त्या ठिकाणी भरेल. बरोबर. अशा पद्धतीने त्या ठिकाणी मांडले. पण प्रश्नामध्ये काय सांगितलेले, ए टँक इज फिल्ड कम्प्लिटली इन 2 hours. परंतु तो असणारा जो काही टाकी जी आहे तर ती टाकी पूर्णपणे भरण्यासाठी किती तास लागतात, तर 2 तास लागतात. आपण काय केलेलं, 1 तासाचा विचार केलेला, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी ती टाकी जी आहे तर ती टाकी भरण्यासाठी 2 तास त्या ठिकाणी लागतात. पुढे बोथ द टॅप टुगेदर, की दोन्ही असणारे जे काही नळ जे आहे तर ते दोन्ही नळ एकत्रितपणे फिल द टँक इन 2 hours. परंतु दोन्ही असणारे जे काही नळ जे आहे तर ते दोन्ही नळ त्या ठिकाणी ती टाकी भरण्यासाठी त्याला किती लागतात, तर 2 तास त्या ठिकाणी लागतात. बरोबर. पुढे, आणि म्हणून आपण बोथ द टॅप्स विल फिल 1/2 पार्ट ऑफ द टँक इन 1 hour. पुन्हा एकदा नीट लक्षात ठेवा की दोन्ही असणारे जे काही नळ जे आहे तर ते नळ, ही जी काही टाकी जी आहे तर ती टाकी पूर्णपणे भरण्यासाठी 2 तास त्या ठिकाणी लागतात. मग आता 1 तासामध्ये हे जे आपण काढताना कसं काढलेलं, 1 तासामध्ये ते टाकीचा किती भाग त्या ठिकाणी भरतील हे आपण त्या ठिकाणी काढले. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करायचंय की सर्वसाधारणपणे दोन्ही नळ जे आहे तर ते दोन्ही नळ त्या ठिकाणी चालू जर केले तर किती त्या ठिकाणी टाकीचा भाग त्या ठिकाणी भरतील, तर सहज लक्षात येता दिसतंय की बोथ द टॅप्स टुगेदर फिल 1/2 पार्ट ऑफ द टँक इन 1 hour. काय लिहिता येईल आपल्याला की देअरफोर बोथ द टॅप्स, दोन्ही नळ काय सांगितलंय, बोथ द टॅप्स टुगेदर विल फिल 1/2 part of the tank in 1 hour. बरोबर. ती टाकी पूर्णपणे भरण्यासाठी दोघांना किती लागतोय तास, तर 2 तास लागतात. आता 1 तासाचा आपण विचार करा तर 1 तासामध्ये हे जे काही दोन्ही नळ जे आहेत तर दोन्ही नळ काय करतील, अर्धीच टाकी त्या ठिकाणी भरतील. बरोबर. आणि म्हणून कंडिशनवरून काय लिहिता येईल आपल्याला की असणारा जो काही या ठिकाणी की लार्जर टॅप जो आहे तर तो लार्जर टॅप किती भरतोय 1 तासामध्ये, तर 1/x. त्याच्यानंतर स्मॉलर असणारा जो काही टॅप जो आहे तर तो स्मॉलर टॅप 1 तासामध्ये किती भरतोय, टाकीचा कितवा पार्ट भरतोय, तर 1/x+3. आणि ती टाकी जी आहे तर ती टाकी आपल्या लक्षात येता दिसते की 1 तासामध्ये किती भरते, तर 1/2च भरते, म्हणजे अर्धाच त्या ठिकाणी भरते. इज इक्वल टू 1/2. आणि हे काय म्हणणार आपण प्लस. पुन्हा एकदा काय सांगितलेले
की ती टाकी एकत्र दोन्ही नळ चालू केले तर 2 तास लागतात. आपण एकाच तासाचा विचार केलेला आहे. म्हणजेच त्या ठिकाणी ते दोन्ही नळ तर त्या ठिकाणी जर चालू जर केले तर ते काय करतील, टाकीचा फक्त काय करता नसतात एका तासामध्ये अर्धाच पाठ भरतात. मग आपण एका तासाचा विचार केलेला आहे की मोठा नळ एका तासामध्ये टाकीचा 1/x पार्ट भरेल. लहाना नळ काय करता नसतो, टाकीचा 1/3 भाग त्या ठिकाणी भरेल. म्हणजे टाकी जी आहे तर ती टाकी किती भरता नसते, अर्धाच भाग त्या ठिकाणी टाकीचा काय केला तो भरला त्या ठिकाणी येते. याच्यानंतरचा पुढचा पार्ट आता पुढे छेद जो आहे तर तो छेद भिन्न आहे. तर छेदांचा गुणाकार काय करू आपण छेदस्थानी आणि तिरकस गुणाकार करायचं. म्हणजे एक्सने इकडे गुणायचे, x+3 ने 1 ला गुणलं तर x+3 प्लस x × 1 x इज इक्वल टू 1/2. बरोबर. पुढे x किती झाले 2x प्लस 3 अपॉन एक्सने आतमध्ये मल्टिप्लाय करा. एक्सने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर x² प्लस x × 3x इज इक्वल टू 1/2. आता 2 ने काय करून याला मल्टिप्लाय करून 1 ने याला मल्टिप्लाय येते. आता 1 ने याला जर मल्टिप्लाय जर केलं 1 ने x² प्लस 3x ला मल्टिप्लाय केलं तर काही x² प्लस 3x इज इक्वल टू 2 ने मल्टिप्लाय केलं 2 × 2x दॅट इज 4x प्लस 2 × 3 6. पुढे x² प्लस 3x याला इकडे आणली -4x प्लस 6 आहे, पुन्हा लेफ्टला आणली -6 इज इक्वल टू 0. Therefore x² आता इथे किती शिल्लक राहिले तर -x 6 इज इक्वल टू 0. अशा पद्धतीचं असणारं जे काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी मिळालं. काय इक्वेशन मिळालं, x² -x 6 इज इक्वल टू 0. मग आता याचे असणारे जे काही फॅक्टर जे आहे तर ते फॅक्टर्स आपल्याला त्या ठिकाणी काढायचे. -6चे असे 2 फॅक्टर त्या ठिकाणी शोधायचे की त्यांचं मल्टिप्लिकेशन त्या ठिकाणी आपल्याला किती येईल 6 येईल आणि सबट्रॅक्शन त्या ठिकाणी -1 असेल. आता शेवटचं पद जर ऋण असेल तर काय करतो, मधल्या पदाचं चिन्ह मोठ्या संख्येला, उरलेलं चिन्ह उरलेल्या संख्येला. दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं -6 आलं, दोघांची सबट्रॅक्शन केली तर -1 त्या ठिकाणी शिल्लक राहतं. आणि म्हणून पुढे की x² मधल्या पदाची फोड काय लिहिला कोणी -3x प्लस 2x -6 इज इक्वल टू 0. दोघांमध्ये काय कॉमन दिसतंय तर x -3. याच्या दोघांमध्ये पुन्हा 2 कॉमन काढलं तर x -3 इज इक्वल टू 0. पुन्हा आपल्या लक्षात येता नसते की x -3 त्या ठिकाणी कॉमन आहे. जे x -3 जर कॉमन जर काढलं तर काय शिल्लक राहते x +2 इज इक्वल टू 0. याचाच अर्थ आपल्याला माहिती x -3 इज इक्वल टू 0 और x +2 इज इक्वल टू 0. पुढे x इज इक्वल टू +3 और x इज इक्वल टू -2. म्हणजे एक्सच्या अशा पद्धतीच्या 2 व्हॅल्यू ज्या आहेत तर त्या 2 व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी मिळाल्या. परंतु आपल्या लक्षात येतं नसते की टाइम जो आहे तर तो टाइम त्या ठिकाणी निगेटिव्ह नसणार आहे. वेळ जी आहे तर ती कधी ऋण नसणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी x इज इक्वल टू -2 ही जी काही व्हॅल्यू जी आहे तर ती कशी असणार आहे, अनएक्सेप्टेबल त्या ठिकाणी. पुढे बट द टाइम कॅनॉट बी निगेटिव्ह. वेळ जी आहे तर ती वेळ कधी ऋण त्या ठिकाणी नसणार आहे. देअरफॉर x इज इक्वल टू -2 इज अनएक्सेप्टेबल आणि म्हणून x बरोबर -2 ही किंमत काय असणार आहे, अग्राह्य असणार आहे आणि म्हणून ग्राह्य किंमत किती असणार आहे आपली +3 असणार. आता काढायला काय सांगितलं आपल्याला, काय सांगितलंय, हाऊ मच टाइम डज इच टॅप टेक्स टू फिल द टँक कम्प्लीट. तर ती टाकी पूर्णपणे भरण्यासाठी किती वेळ लागतो तर ते आपल्याला कळायचंय. तो आपण सुरुवातीला मांडलेलं आहे. देअरफॉर द लार्जर टॅप
alone fill the tank completely in x hours. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली आपली, तर 3 hours, म्हणजे 3 तासामध्ये भरेल. आणि पुढे आपल्याला सांगता येईल द स्मॉलर टॅप alone fill the tank completely in किती, x plus 3 hours सांगितले, बरोबर. x plus 3 म्हणजे x ची व्हॅल्यू आली आपली 3 आणि 3 plus 3 दॅट इज 6 hours. आणि म्हणून मोठा टँक जो आहे तर तो मोठा टँक काय होईल, 3 तासामध्ये त्या ठिकाणी ती टाकी भरेल. तर लहान असणारा जो काही नळ जो आहे तर तो नळ मात्र त्या ठिकाणी 6 तास काय करेल, तर ती टाकी त्या ठिकाणी भरेल. अशा पद्धतीने सर्व एक्झाम्पल आपण प्रॉब्लेम सेट मधली सर्व एक्झाम्पल त्या ठिकाणी सोडवलेले आहेत. तुम्ही सुद्धा काही करा, सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न त्या ठिकाणी करा. तुमचा सराव असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होईल. तरी हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. पुन्हा तुम्ही स्वतः त्या ठिकाणी सोडून पहा. धन्यवाद.